रोज रोज 9 to 5 जॉब करून कंटाळला असाल तर वीकेंडसाठी सॉर्टेड प्लॅन सांगते ऐका. एक ज्योतिर्लिंग, ट्रेक आणि आश्चर्यचकित करणारा सुंदर कैलाश मंदिर पाहायचं असेल तर फ्रायडेला रात्री ट्रॅव्हल करून संडेला सकाळी घरी यायचा प्लॅनसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. फ्रायडेला देवगिरी ट्रेन पकडून सॅटर्डे पूर्ण दिवस फिरून त्याच रात्री परतीचा प्रवास पुन्हा देवगिरी एक्सप्रेसनी करा, म्हणजे संडेला घरी आराम करायला मिळेल. आता आमचं प्री प्लॅन नव्हतं काहीच, म्हणून थर्सडेला सकाळी देवगिरी ट्रेनचं ठाणे टू संभाजीनगर तिकीट काढून आम्ही ऑफिस नंतर डायरेक्ट निघालो ट्रेन पकडायला. मस्ती मजा करत सकाळी 4:30ला पोहोचलो संभाजीनगरला. तिकडून कार बुक करून आम्ही निघालो घृष्णेश्वरला जायला. सकाळी 5:30ला घृष्णेश्वरला पोहोचलो आणि एक रूम घेतली फ्रेश होण्यासाठी, ₹100 पर पर्सनच्या हिशोबाने. सूर्यवर येत होता तसा मंदिर अजून सुंदर दिसत होतं. 7 वाजताच्या सुमारास आम्ही निघालो दर्शनासाठी. मंदिरमध्ये फोन अलाउड नाही, मग तिथलं फुटेज नाही, बट दर्शन फारच मस्त होतं या मंदिरात. शिवलिंगाची पूजा आपण स्वतः करू शकतो गाभाऱ्यात जाऊन. दर्शन करून दिवसाची आणि ट्रिपची सुरुवात तर खूपच मस्त झाली. त्याआधी पोटभर नाश्ता करायचा होता, मग वाटेत या हॉटेलला थांबलो. आता एलोरा केव्जला जायचं होतं. मंदिरापासून अगदी 1-2 किलोमीटरवर आहे या केव्स. इथे गेल्यावर एंट्रीसाठी तिकीट घेतलं. एलोरा येथील कैलास मंदिर पाहून मी थक्क झाले. इतकं अप्रतिम शिल्प, दगडातून साकारलेलं एक जिवंत चमत्कार. पण काही ठिकाणी झालेला विध्वंस पाहून मन हेलावून गेलं. इतकं सुंदर निर्माण आणि त्यावर झालेला प्रहार हे पाहून मन भरून आलं. तरीही हे ठिकाण अजूनही आपल्या वैभवाने उजळलेलं आहे. आणि हो, आपल्या 20 रुपयांच्या नोटेवर दिसणारा तो अद्भुत देखावा तो इथलाच आहे, कैलास मंदिराचा. भारताचं वैभव, आपल्या संस्कृतीचं दर्पण, एलोरा. भारतातील मंदिरांची शान, कैलास मंदिर एलोरा. कल्पना करा, दगडांवर दगड रचून नव्हे तर संपूर्ण पर्वत करून एक मंदिर उभारलं गेलं. एलोरा येथील कैलास मंदिर हे पूर्णपणे एकाच दगडातून कोरलेलं आहे. वरून खाली, बाहेरून आत अशा दिशेने घडवलेलं हे अद्भुत चमत्कार आहे. स्थानिक लोक त्याला वेरूळ लेणी म्हणून ओळखतात. जगातील सर्वात मोठी एकशिला कोरीव रचना म्हणून हे स्थळ प्रसिद्ध आहे. महान कैलास मंदिर. सुमारे 2 लाख टन दगड येथे हलवण्यात आले, तेही नकाशाशिवाय, यंत्राशिवाय. फक्त 7-8 पिढ्यांमधून पुढे चालत आलेल्या हातकलेच्या कौशल्यावर आधारित. इसवी सन 8व्या शतकात राष्ट्रकूट वंशाच्या काळात हे अद्वितीय मंदिर घडवले गेले. एकाच दगडातून घडवलेली ही संपूर्ण रचना, मध्यभागी 6 मीटर उंच शिवलिंगासह तपस्वी स्वरूपात साकारलेलं भगवान शिव. आजही याच्या निर्मितीचे स्पष्ट पुरावे, नकाशे किंवा माहिती उपलब्ध नाहीत. पण हे भव्य अढळ मंदिर आपल्याला स्मरण करून देते मानवी इच्छाशक्ती, आध्यात्मिक भक्ती आणि पूर्वजांच्या कौशल्याने काय चमत्कार घडू शकतो. मी वेरूळ लेणीतील या अद्भुत सृष्टीचे काही दर्शन तुम्हाला दाखवणार आहोत. तयार राहा त्या अनुभूतीसाठी. हर हर महादेव. भिंतीवर कोरलेलं एक अद्भुत विश्व दिसतं. इथे महाभारताच्या कथा दगडात जिवंत झालेल्या दिसतात. काही ठिकाणी त्रिमिती शिल्पांमधून भगवान विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत, तर काही ठिकाणी विविध देवतांच्या सुंदर रूपाचं दर्शन होतं. इथे कामदेव आणि रती यांची शिल्प आहेत, तर दुसरीकडे दुर्गा देवीचं पराक्रमी रूप दगडात साकारलं गेलं आहे. कुठे शिव पार्वतींच्या दिव्य मिलनाचा प्रसंग, तर कुठे भगवान श्रीकृष्णाचा जन्म आणि बाललीला. सगळं जणू दगडातून सजीव झालेलं. हे सर्व पाहताना जाणवतं की इथल्या प्रत्येक शिल्पात, प्रत्येक रेषेत आध्यात्मिकता, कला आणि भक्ती यांचा संगम आहे. एलोरा केव्स फिरून झाल्यावर आम्ही
मर्गस्ता झालो. दौलताबाद म्हणजेच देवगिरी किल्ला पाहायला. दुपारी 3 वाजता तिकीट घेऊन ट्रेक चालू केला. एवढं काही हार्ड नाही, पायऱ्या आहेत पण स्टीप आहेत. देवगिरीचं वैशिष्ट्य म्हणजे याची रचना. एकच प्रवेशद्वार, भूलभुलैयासारख्या वळणावळणाचा बोगदा, गुप्त मार्ग आणि शत्रूंची फसवणूक करणारी हुशार योजना. डोंगराचं शिखर खोदून तयार केलेला हा किल्ला एक प्रकारे नैसर्गिक आणि मानवनिर्मित चमत्कार आहे. इथल्या भिंतींवर आणि दरवाजांवर काळाचे ठसे आहेत, परंतु प्रत्येक दगड सांगतो, काळ गेला, साम्राज्य पडली, पण मी अजून इथेच उभा आहे. आणि म्हणूनच देवगिरी हा केवळ एक किल्ला नाही, तर महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं जिवंत प्रतीक आहे. शत्रूला आत शिरणं म्हणजे जवळपास अशक्यच. या खंदकाच्या पलीकडे एकच मार्ग, तोही अरुंद, वळणदार आणि काळोख्या बोगद्यातून जाणारा. प्रत्येक पाऊल म्हणजे मृत्यूशी सामना. किल्ल्याचा उंच तटबंदीवरून पाहिलं की जाणवतं, हा केवळ एक बांधकाम नव्हे, तर युद्ध कौशल्य, बुद्धिमत्ता आणि वास्तुकलेचा अद्भुत संगम आहे. देवगिरी किल्ला म्हणजे केवळ एक दुर्ग नाही, तो म्हणजे रणनीती, बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचं जिवंत उदाहरण. या किल्ल्यावर उभ्या असलेल्या तोफा त्या काळच्या सैनिक सामर्थ्याचे प्रतीक आहे. देवगिरी किल्ला म्हणजे केवळ एक दुर्ग नाही, तो म्हणजे रणनीती, बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचं जिवंत उदाहरण. या किल्ल्यावर उभ्या असलेल्या तोफा त्या काळच्या सैनिक सामर्थ्याचे प्रतीक आहे. जेव्हा तोफांचा वापर भारतात नुकताच सुरू झाला होता, तेव्हा देवगिरीसारख्या किल्ल्यांनी त्याचा सर्वात प्रभावी वापर केला. या तोफा किल्ल्याच्या उंच तटबंदीवरून अशा पद्धतीने बसवल्या होत्या की त्यातून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येत असे. डोंगराचा नैसर्गिक उतार आणि तोफांची अचूक मांडणी ह्यामुळे शत्रू जवळ आला तरी त्याचं अस्तित्व टिकणं कठीण होतं. या तोफा केवळ संरक्षणासाठी नव्हत्या, त्या होत्या धाक आणि प्रतिष्ठेचं प्रतीक. किल्ल्याच्या माध्यमातून उभ्या त्या तोफा सांगत होत्या, हा दुर्ग अभेद्य आहे आणि आम्ही सज्ज आहोत. किल्ला फिरून झाल्यावर आम्ही संध्याकाळी परतलो संभाजीनगर रेल्वे स्टेशनला, पुन्हा देवगिरी एक्सप्रेससाठी. 11:30ला रात्री ट्रेन पकडून सकाळी 5:30च्या सुमारास पुन्हा घरी पोचलो. थँक यू फॉर वॉचिंग.